अधिकार कोणी दिलाय? बाबासाहेबांना. काऊन दिला? अरे 1913 ला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतून शिकून वापस आले. पहिले ठरलं होतं, गुरुजींना ओळख करून दिली, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड. काय सांगितलं का आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देऊ, शिका, पण शिक्षण झाल्यावर तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या राजदरबारात झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स खातं सांभाळत होते. बढियापैकी सुरळीत चालू होता. 1.5 वर्षाचा कालखंड होता. अरे प्रत्येक कॅबिन मध्ये चहा द्यायचा, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी द्यायचं, पण 1.5 वर्षाच्या कालखंडात बाबासाहेबांच्या कॅबिन मध्ये कधी पाणी गेलं नाही, कधी चहा गेला नाही. माजुरडी अवलादी होत्या, त्या म्हणायचं असेल तो हुशार, असेल तो विद्वान, पण या जातीचा आम्ही त्याला पाणी का द्यायचं? आपला बाप कोणाला भांडला नाही. आपल्या बापानं ही कंप्लेन सयाजीराव गायकवाडांकडे केली नाही. आपला बाप पुढे वर्स कॉलेज, सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकवायला गेला. विद्यार्थ्याने देखील जातीभेद केला. आपल्या बापानं संस्थेच्या संस्थाचालकाला सांगितलं नाही. आपला बाप 1924 ला लंडनहून शिकून आला. एका डम्मी चालकानं जातीवून हिरवलं, तरी आपल्या बापानं कोणाकडे कंप्लेन केली नाही. शाळेमध्ये माठ पाहत होते, पण पाणी हाताने घेण्याची मुभा नव्हती. आपल्या बापानं कंप्लेन शाळेच्या मास्तराकडे केली नाही. 20 मार्च 1927 ला आपला बाप चौदार तळ्यात उतरला, पाणी पेलं आणि सांगितलं या तळ्यावर हक्क आपला आहे. एवढ्यावरही लढाई संपली नाही. 1939 12 वर्षानंतर बाबासाहेब पनवेलला निघाले. चौकात गाडी थांबली, बाजूला एक हॉटेल दिसली. भूक लागली म्हणून बाबासाहेबांना हॉटेलवाल्याला विचारलं, जाय, गडकरी नावाचा ड्रायव्हर होता, जाय, काय केलंय पाय, ताजं काय ते घेऊन ये. गडकरीने त्या हॉटेलवाल्याला विचारलं, ताजं काय? त्यानं सांगितलं भजी आहे. मग 1 गिलास पाणी दे, 1 प्लेट भजी दे. ती भजी आणि पाणी घेऊन तो बाबासाहेबाकडे आला. येत असतानाच हॉटेल मालकाने विचारलं, गाडीत कोण बसलंय? तेव्हा त्याने सांगितलं, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याने बचकन प्लेट हातातून हिसकून घेतली, पाणी मोरीत टाकलं. जर बाबासाहेब गाडीत असेल तर पाणी मोरीचं पण मी देणार नाही. 12 वर्षानंतरची लढाई संपली नाही. बाबासाहेबाला पाणी पिता आलं नाही. आपल्या बापानं तेही दुःख गेलं आणि मग काय केलं? कलम 16 पोरिओ हे तुमच्यासाठी आहे. आपल्या बापानं तेही दुःख गेलं आणि ते दुःख गेल्यावर बाबासाहेबांना घटनेमध्ये पहिल्यांदा सर्वांना शिक्षण घेता यावं म्हणून राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये आर्टिकल 45 लिहिलं. कलम 45 6 ते 14 वर्ष गटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे. का? तर शिक्षण घेताना मला अडचण आली होती, माझ्या भारतातल्या असंख्य बंधू आणि भगिनींना ती अडचण नाही आली पाहिजे. एवढ्यावर मॅटर मिटलं नाही. बाबासाहेबांना दुसरी गोष्ट कलम 16 उपकलम 4 जात, त्या जातीचा विकास. अलीकडे आरक्षण आरक्षण आरक्षण. बाबासाहेबांना आरक्षण कोणाला दिलं? तर बाबासाहेबांना आरक्षण देत असताना सर्व घटना झाली. घटनेमध्ये भाग क्रमांक 1 पहिल्यांदा परिशिष्ट लिहायला सुरुवात झाली. परिशिष्ट क्रमांक 1 इन्फॉर्मेशन अबाउट दॅट भारत. तुम्ही तर अभ्यासक असाल. अभ्यास म्हणजे केवळ परीक्षेत पास होण्यासाठी करायचं नाही. अभ्यास म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? खोट्याचा विरोध करता आला पाहिजे, खऱ्याचं समर्थन करता आलं पाहिजे, त्याला शिक्षण म्हणतात. भाग क्रमांक 1 काय होता? भारत विषयक माहिती. भाग क्रमांक 2 काय? भाग क्रमांक परिशिष्ट क्रमांक 2 या देशात जे पदस्थ लोक असतील त्यांच्या पगारी. परिशिष्ट क्रमांक 3 या देशात जे पदस्थ लोक असतील त्यांनी कोणाकडून गोपनीयतेची शपथ घ्यायची. परिशिष्ट क्रमांक 3. परिशिष्ट क्रमांक 4 काय? परिशिष्ट क्रमांक 4 कोणत्या राज्यातून राज्यसभेवर किती खासदार घ्यायचे याची यादी. परिशिष्ट क्रमांक 5 देश झाला, पदस्थ व्यक्ती झाले, पगारी झाल्या, खासदार झाले. आता येऊ लोकांकडे. मग आरक्षण द्यायचंय कोणाला? तर पहिल्यांदा चला म्हणजे जंगलात एक समूह आहे, माणसासारखा राहतो. एक समूह आहे, दिसायला माणसासारखा आहे पण कपडे आपल्यासारखे नाही. एक समूह आहे, तो माणसासारखा दिसतो पण त्याचं राहणीमान आपल्यासारखं नाही. तो जन्मांसात सध्या मिसळलेला नाहीये, त्याला खायचे वांदे, त्याचं घर बदललेलं नाही, त्याची परिस्थिती बदललेली नाही. म्हणून आपल्या बापानं पहिल्यांदा आरक्षण द्यायची तरतूद मी जातीत जन्माला त्या जातीचा विचार केला नाही. पहिल्यांदा आरक्षण द्यायचं ठरवलं एसटी प्रवर्गाला आणि त्याच्यात जाती होत्या 47. त्याच्यात आरक्षण होतं 7% आणि मग दुसरं आरक्षण कोणाला? गावात लोक राहतात, गावातल्या लोकांसारखे राहतात पण त्यांना गावात राहू दिलं जात नाही. त्याची सावली तुच्छ मानली जाते. ज्याच्या कमरेला काय आहे तर झाडू आहे, ज्याच्या गळ्यात काय आहे मडकं आहे, ज्याची सावली तुच्छ आहे म्हणून त्यालाही माणूस म्हणून जगता यावं म्हणून आपल्या बापानं दुसरं आरक्षण दिलं एससी साठी. त्याच्यात आरक्षण 13%, जाती एकूण 59. पण ही एक गोष्ट आहे, संविधानावर अन्याय झाल्यावर केवळ निळ्या रक्तानं पुढे यायचं नाही. संविधान तुम्हाला पगार देते, पगार खायला बरं वाटते, दिवाळीचं बोनस बरं वाटते. तर हरामखोरांनो, जेव्हा संविधानावर अन्याय होईल तेव्हा प्रत्येक सैन्यदाने तुमचे एकत्र आले पाहिजे. ही सध्या काळाची गरज आहे. ती काय मक्तेदारी केवळ बौद्धांनी घेतली नाही, ती मक्तेदारी केवळ एसटीने घेतली नाही.
संविधान तुमचं आमचं आहे, त्या संविधानासाठी आपण एकत्र येणं काळाची गरज आहे. येतील सत्ता जातील, पण ज्या दिवशी संविधानावर कोणी हल्ला करेल का, तो हल्ला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या गळ्यापर्यंत आहे. ते संविधान वाचणं काळाची गरज आहे.